पुणे शहर आणि जिल्ह्याच्या आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये काल दिवसभरात सर्वाधिक फोन कॉल्स जे आले ते अर्थातच सिंहगड परिसरातील एकता नगर किंवा निंबूज नगर जे आहे त्या परिसरातून फोन कॉल्स आले होते। कारण त्याच भागामध्ये काल सर्वाधिक पाणी साचण्याच्या ज्या घटना होत्या त्या घडल्या होत्या। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्ष या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या आपत्तीवर नियंत्रण ठेवलं जात आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी हे जे सर्व कर्मचारी आहेत ते अर्थात शिफ्टनुसार काम करत असतात। त्यासोबतच इकडे पाठीमागे जर बघितलं तर सीसीटीव्ही कॅमेरे हे बसवण्यात आलेले आहेत। ते अर्थातच शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या स्पॉट्सवरती जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून या जिल्हा नियंत्रण कक्षातून त्या सगळ्या त्या ठिकाणी होणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवलं जातं। त्यासोबतच याच आपत्ती नियंत्रण कक्षात आपण पाहू शकतो या ठिकाणी जे फोन्स ठेवण्यात आलेले त्या या ठिकाणी जिल्ह्यातून शहरातून जे फोन कॉल्स येतात त्यावर सर्व आढावा घेतला जातो आणि संबंधित त्या स्पॉटवरती डिप्लॉयमेंट केली जात आहे। पुणे पोलीससुद्धा या ठिकाणी तैनात असते, ज्यानुसार या सगळ्या घडामोडींवरती घटनांवरती त्यांची नजर असते। आपण पाहू शकतो या सगळ्या काल जिल्ह्याभरातून साधारणतः शहर आणि जिल्ह्यातून 4,500पर्यंत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं होतं। यामध्ये काही ठिकाणी अपरिचित घटनासुद्धा झालेल्या आहेत। विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यूसुद्धा झाल्याच्या घटना या जिल्ह्यामध्ये घडल्याचं पाहायला मिळालं। मात्र याच आपत्ती नियंत्रण कक्षातून जिल्हाधिकारी सुहास दिवसे, काल पालकमंत्री अजितदादा पवार यांनीसुद्धा याच आपत्ती नियंत्रण कक्षातून आढावा घेतला होता, ज्या घटना सातत्याने घडत असतात आणि त्यामुळे आपण पाहू शकतो हा आपत्ती नियंत्रण कक्ष सध्या सज्ज असल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।